निरोप कर्तव्याचा स्वागत नव्या पर्वाचे. अमरावती जिल्हा परिषदचा विकास प्रवास अत्यंत महत्त्वाचा ठरला. एका बाजूला जिल्ह्याला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांना जड अंतकरणाने डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद अमरावती निरोप देण्यात आला. अमरावतीमध्ये मी रुजू झाले. अमरावती जिल्हा परिषद म्हणाले की त्याचं चार दिवारी नसते. तिकडचे जेवढे लोक आहेत ते कसं होते, त्यांच्या सहभाग मला कसं लाभलं, तर ते सर्वांचं काहीतरी एक स्पेसिफिक ओळख आहे. तर दुसऱ्या बाजूला नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यम गांधी यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. भावुक निरोप देताना अमरावती जिल्ह्याने दिलेले प्रेम आणि ग्रामीण जनतेसाठी काम करताना मिळालेले समाधान कायम स्मरणात राहील असे म्हणताना संजिता महापात्र मॅडम भावुक झाल्या. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याने शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणात घेतलेली झेप ऐतिहासिक ठरली. नव्याने पदभार स्वीकारत कर्तव्यात नेतृत्वाच्या संकल्पना मांडत जिल्हा परिषदेने गाठलेल्या विकासाचा उच्चांक कायम राखण्याचे मोठे आवाहन माझ्यासमोर असून पारदर्शक प्रशासनाद्वारे विकास कामात गती देण्यास माझे प्राधान्य असेल, असे मत नवनियुक्त CEO सत्यम गांधी यांनी बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलकर्णी यांनी केले, तर संपूर्ण सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर घाटे यांनी पार पाडले. यावेळी सर्व विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत महापात्र मॅडम यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अमरावती जिल्हा परिषदच्या या नव्या पर्वासाठी आणि दोन्ही आदरणीय अधिकाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या. मला पूर्ण माहिती आहे आणि मला 2 दिवसात खात्री पण झाली आहे की इथे पण मॅडमने ज्याप्रमाणे मागच्या 2 वर्ष काम केलं आहे, त्यामुळे हा जिल्हा परिषद ऑलरेडी ऑटो पायलट मोडमध्ये आहे. आणि ऑटो पायलट मोड म्हणजे की ऑलरेडी ते खूप पुढे आपला जिल्हा परिषद आहे. आणि इथून पुढे माझा प्रयत्न पण राहील की जसं मॅडमांनी काम केलं, जसं आमचे HOD सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी ज्याप्रमाणे एक टीमवर्क म्हणून काम केलं, तसंच आम्ही पुढे पण काम करू. आणि आपले जे जिल्हा परिषद आहे त्याला अजून आपल्याला चांगला कसं करता येईल, भरपूर विषय आहे जे मॅडमांनी भरपूर सॉल्व केला. अजून भरपूर विषय प्रलंबित आहे किंवा अंडर पाईपलाईन आहे. जे BDOs आहेत, आपले HODs आहेत, अधिकारी कर्मचारी आहे, हे सगळे टीमवर्क म्हणून 100% नक्कीच करणार आहेत. एवढंच बोलून मी थांबतो आणि मॅडमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला पूर्ण उमेद आहे की आपला जिल्हा परिषद ॲज अ टीम म्हणून पुढच्या जे काही राहील. आता जेव्हा माझी बदली झाली सांगलीमधून, तेव्हा लोक म्हणत होते साहेब आपल्याला 1 वर्ष अजून राहायला पाहिजे होता. इथे मॅडमची बदली झाली तर सर म्हणतात मॅडम 6 महिने अजून राहायला पाहिजे होता. तर आमचं असंच जीवनचक्र आहे. कधी एक शहरात, कधी दुसऱ्या शहरात, आम्ही पण सांगू शकत नाही कधी आमची बदली होणार, कधी आम्ही तिथे असणार आहे. पण इथून पुढे आमच्या जे काही जिल्हा परिषदमध्ये जे काही आम्ही काम करणार त्याच्यामध्ये फुल टीमवर्कमधून काम करणार. थोडं आता मला वाईट पण वाटतं आहे की आता काही 1-2 महिन्यात काही अधिकारीगण रिटायर होणार आहे. म्हणजे थोडा थांबला असता तर आम्ही चांगलं काम केलं असतं. पण मला पूर्ण खात्री आहे की आमच्याकडे आता जे काही टाईम राहिलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही भरपूर टीमवर्क म्हणून काम करूया. आणि अमरावती जिल्हा परिषदचं जे काही काम आहे त्याच्या अजून आपले महाराष्ट्र स्तरावर आणि देश स्तरावर, राष्ट्र स्तरावर एक दुसरी आणि एक चांगली ओळख देऊया. धन्यवाद.